नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत. हरियाणातील पराभवावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया. प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी 10 उमेदवारांची केली घोषणा. केंद्र सरकार फोडा आणि राज्य करा या इंग्रज नीतीचा अवलंब करतंय, आमदार संजय जगताप यांचं वक्तव्य. आणि नवरात्र उत्सवात प्रतापगडचे नेत्रदीपक दृश्य, प्रतापगडावर भाविकांची गर्दी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली. मीडियाशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, आम्ही हरियाणाच्या अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत. अनेक विधानसभा मतदारसंघातून येणाऱ्या तक्रारींबाबत आम्ही निवडणूक आयोगाला माहिती दिली आहे. हरियाणातील सर्व जनतेच्या पाठिंब्याबद्दल आणि आमच्या बब्बर शेर कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद. आम्ही हक्कासाठी, सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी हा संघर्ष सुरूच ठेवू आणि सामान्यांचा आवाज उठवत राहू, असं राहुल गांधी म्हणाले. महायुती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपांचा तिढा सुरू असतानाच इकडे प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. प्रकाश आंबेडकर तिसऱ्या आघाडीत सामील होणार का, अशी चर्चा होत असतानाच वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी 10 उमेदवार जाहीर केले. यात राज्यातील वेगवेगळ्या विभागातील मतदारसंघाचा समावेश आहे. यात छत्रपती संभाजीनगर, कल्याण पश्चिम, परभणी, हडपसर, मान, सांगली या महत्त्वाच्या मतदारसंघांचाही समावेश आहे. आजच्या महागाई निर्देशांकानुसार राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिन मध्ये किमान 300 रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ करण्यात यावी. तसेच रास्त भाव दुकान मार्जिन करिता महागाई निर्देशांक लागू करण्यात येऊन प्रतिवर्षी महागाई निर्देशांकातील बदलानुसार रास्त भाव दुकान मार्जिन मध्ये देखील आवश्यक सुधारणा करण्यात यावी. या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील दुकानदार संपावर जाणार आहेत. त्याला गडचिरोली जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी पाठिंबा दर्शवलाय. तसे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आलंय. केंद्र सरकारने फोडा आणि राज्य करा या इंग्रज नीतीचा वापर करून हरियाणातील निवडणूक जिंकली आहे. महाराष्ट्रात प्रगल्भ लोकशाही असल्यामुळे या नीतीचा महाराष्ट्रात उपयोग होणार नसून महाराष्ट्रात आघाडीचीच सत्ता येईल, असा दावा काँग्रेस आमदार संजय जगताप यांनी केलाय. हरियाणामध्ये काँग्रेस जिंकेल असं वाटत होते आणि अचानक पराभवाचा सामना करावा लागलाय. महाराष्ट्रातील परिस्थिती कशी राहील? काँग्रेसचा हरियाणामध्ये खरं म्हणजे पराभव झालेला नाहीये. मला सर्वसामान्य जनतेला एकच गोष्ट सांगायची, आपण जर आता बघितलं तर सध्या केंद्रामध्ये असणारा सत्ताधारी पक्ष हा ब्रिटिश नीतीचा अवलंब त्या ठिकाणी करतोय. तोडा फोडा, समाजाच्या माध्यमातून फोडा, पक्षांना फोडा, त्यानंतर व्यक्तींना फोडा, एखाद्या विषयावरनं एकमेकांच्या मध्ये घराघरामध्ये आग लावा आणि त्या ठिकाणी राजकारण करून आपली पोळी शिकून घ्या, अशा प्रकारचं राजकारण त्या ठिकाणी केलं जातंय. हरियाणामध्ये सुद्धा केवळ आणि केवळ बरेच ठिकाणी म्हणजे जवळपास 34 ते 35 जागांवरती त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार हे उभे राहिले आणि ते उमेदवार हे 10,000, कुठे 8,000, कुठे 11,000 मतं त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि अवघ्या 500-600 मतांनी त्या ठिकाणी इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा पराजय झालेला आहे. त्यामुळे हा पराजय हा ब्रिटिश नीतीचा जय आहे. काँग्रेस पक्षाचा किंवा इंडिया आघाडीचा हा पराजय नाहीये. तर लोकांना आजही त्या ठिकाणी समाजाच्या बेसिसवरती, त्या ठिकाणी विचारांच्या बेसिसवरती लोकांना केवळ आणि केवळ त्या ठिकाणी विभक्त करायचं आणि एका विचाराखाली विरोधी पक्षाला एकत्र येऊन द्यायचं नाही, ही नीती त्या ठिकाणी अवलंबली जाते. जी ब्रिटिशांनी 150 वर्ष देशावरती राज्य केलं तेच आत्ता करण्याचा प्रयत्न मला वाटतं भाजप शासित केंद्र सरकार त्या ठिकाणी करतंय. महाराष्ट्रातली जनता ही खूप सुज्ञ आहे. लोकसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्रातल्या जनतेने ते दाखवून दिलेलं आहे. भाजप प्रणित महायुती सरकारने राज्यात शिक्षणाचा खेळ खंडोबा केला असून सरकारने 2 वर्षापासून शिक्षण क्षेत्राशी निगडीत घेतलेले असंख्य निर्णय हे विद्यार्थ्यांना मारक ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्यार्थी आघाडीकडून गुडलक चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या चुकीच्या निर्णयांचं विश्लेषण केल्याचं पाहायला मिळतंय. विद्यार्थ्यांची आणि पालकांची जनजागृती करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आम्ही राज्यभर आंदोलन करतोय, घंटानाद आंदोलन करतोय. सरकार वाचवा, शिक्षण, सरकार बदला, शिक्षण वाचवा. आपण पाहतोय की गेल्या 2 वर्षापासून भारतीय जनता पक्षाने आणि महायुती सरकारने या राज्यामध्ये शिक्षण क्षेत्राशी निगडीत जे काही निर्णय घेतले
हे सगळे निर्णय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम करतायत. आज राज्यातल्या 14,000च्या वर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा डाव या सरकारने आखलाय. आज ऑक्टोबर महिना आला तरी सुद्धा राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांना गणवेश या सरकारला देता आला नाही. RTIचा कायदा या सरकारने बदलला, त्याच्यामुळे ऑक्टोबर महिना आला तरी राज्यातल्या पहिलीच्या मुलांना खाजगी शाळेमध्ये मोफत प्रवेश अजून मिळालेला नाहीये. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमले गेलेले आहेत. राज्यातले जे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजेस आहेत, या शासकीय डिप्लोमा कॉलेजमध्ये 2 वर्षापासून या लोकांनी परमनंट शिक्षक नेमलेले नाहीत. जे नेमलेत ते कंत्राटी शिक्षक आहेत. त्या कंत्राटी शिक्षकांना सुद्धा 1.5 वर्ष झाले या सरकारने अजून पगार दिला नाही. आणि या वर्षी तर जून महिन्यात कॉलेज सुरू झालेत, पण ऑक्टोबर महिना उजाडला तरी अजून शासकीय डिप्लोमा कॉलेजला शिक्षकच या सरकारने नेमलेले नाहीत. 4 महिन्यापूर्वी नीटची परीक्षा झाली. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या नीटच्या परीक्षेमध्ये केंद्रीय मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला आणि गोंधळ केला आणि या राज्यातले जे मेडिकलचे विद्यार्थी आहेत त्यांना डॉक्टर होण्यापासून वंचित ठेवले. PhDच्या विद्यार्थ्यांना या सरकारने स्कॉलरशिप नाकारलेली आहे. राज्यातल्या सेट नेटच्या जे परीक्षा पास झालेले विद्यार्थी त्यांच्या 90% जागा रिकाम्या आहेत. हे सगळे विषय घेऊन राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम हे महायुतीचं सरकार करते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना आम्ही आवाहन करतोय की आपलं जर शिक्षण वाचवायचं असेल तर हे सरकार बदला आणि शिक्षण वाचवा. सरकार बदला, शिक्षण वाचवा. सरकार बदला, शिक्षण वाचवा. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. कोविड काळात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑर्थोपेडिक विभागासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करण्यात आलं. मात्र ही साहित्य खरेदी करताना ऑनलाईन टेंडर प्रक्रिया न राबविता लिफाफा पद्धतीनं एजन्सीला काम देण्यात आलं. या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भंडारा विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी केलाय. या घोटाळ्याची चौकशी करून दोषींना शासन करावे अशी मागणी करत मेश्राम यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. खराब झाला पेपर दुसरा घेतली. सामान्य रुग्णालय यामध्ये जे एक स्कीम चालते महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना, या योजनेमध्ये जो ऑर्थोपेडिक विभाग आहे त्याच्यामध्ये हड्डीचा जो अपघात झाला त्यानंतर त्यामध्ये जॉईंट वगैरे राहते, त्याच्यामध्ये नट्स वगैरे जे राहतात जॉईंट करण्याकरता, त्या खरेदीमध्ये काही डॉक्टर्स आहेत आणि जे खरेदी अधिकारी आहेत त्यांनी संगमत करून हा घोटाळा केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही याची तक्रार 15 मार्चला आम्ही तक्रार टाकली होती आणि त्याच्या अहवाल 5/6 त्याच्या कलेक्टर साहेबांनी एक समिती गठीत केली आणि त्या समितीमध्ये
त्या समितीमध्ये अतुल टेंभुर्णे सर होते, वीरेंद्र कुकडे होते, अमित चुटे होते आणि धारगाव होते. या समितीने आम्ही जी दिलेली तक्रार होती त्यांनी स्पष्ट नमूद होता की जे त्यांनी जे सांगितलेले जे रेट्स होते तसा एक नट जसा आहे 3,375 एक नट आहे तो जसा 2020-21ला जो 3,075 रुपयाचा जो एक नट आहे तोच नट 2021-22ला 4,181 रुपयाचा आहे. तोच नट 2022-23ला 6,100 रुपयाचा आहे आणि तोच नट 2023-24ला 1,680 रुपयाचा आहे. हा एवढा जो तफावत आहे याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते की सर्व ह्या किमतीमध्ये सर्व घोटाळा झालेला आहे. नाशिकच्या भुसावळातील सतर्क रेल्वे सुरक्षा बलाने अहमदाबादकडे होणारी गांजाची तस्करी रोखत 40,000 रुपये किमतीच्या गांजासह एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय. अंमली पदार्थांबाबत सातत्याने रेल्वे स्थानकावर होत असलेली कारवाई पाहता मोठे नेटवर्क कार्यरत असल्याची शक्यता तपासादरम्यान व्यक्त करण्यात आली. पहाटे ही कारवाई करण्यात आली असून गुजरातच्या अहमदाबादचा रहिवासी असलेला समीर खानला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील बंड गार्डन विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत मांजरी शाखेचा सहाय्यक अभियंता कल्पेश देशमुख याच्या भ्रष्ट कारभारामुळे ग्राहकांना विद्युत जोडणी मिळत नसल्याचा आरोप करत त्याच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून कारवाई करेपर्यंत बेमुदत उपोषणाचा इशारा संतोष दर्शवले यांनी विद्युत विभागाला दिलाय. याबाबत त्यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केलंय. इलेक्ट्रिकल विद्युत ठेकेदार आहे. गेल्या 18 वर्षापासून आम्ही या व्यवसायामध्ये काम करत आहे. मांजरी शाखेच्या अभियंता बन गार्डन कार्यालय अंतर्गत येते ते तर तिथला सहाय्यक अभियंता कल्पेश देशमुख हा वारंवार ग्राहकांना आणि ठेकेदारालाही त्रास देतो. तो स्वतः ठेकेदार झालेला आहे. त्याला वाटतं की सगळी कामं त्यालाच यावी म्हणून तो ग्राहकांपर्यंत तक्रारी देत असतो की दर्शिलेला कामं देऊ नका, मला कामं द्या, मी तुमची कामं लवकर करून देतो आणि आमच्या कामाला दिरंगाई करतो आणि पैशाची मागणी करतो आणि अनेक वेळा मानसिक त्रास देतो. तरी मी त्याला त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलेले, मुख्यमंत्री कार्यालय उपमुख्य कार्यालयामध्ये सुद्धा निवेदनं दिलेली आहेत, तरी पण येतं त्याचा काही उपयोग नाही. त्यांच्या अधिकारी दखल घेत नाही आणि त्याच्यामुळे मी आज उपोषणाला बसलोय. आणि जर संबंधित अधिकाऱ्याची जर योग्य ती कारवाई केली, त्याला निलंबित केलं नाही किंवा त्याला जर त्याची बदली झाली नाही तर मी इथं आमरण उपोषण करून आत्मदहनाचा इशारा देत आहे. स्वच्छतेअभावी अमरावती शहरात साथीचे आजार पसरत असून काल बडनेऱ्यात श्रीपाद केणे या 13 वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू झालाय. त्याच्या चुलत भावाला देखील डेंग्यू झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अस्वच्छतेमुळे शहरात रोगराई पसरली असून शेकडो लोकांना डेंग्यूची लक्षणे दिसून येत आहेत. मात्र महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग सुस्त असल्याचं चित्र आहे. ठेकेदाराला स्वच्छतेचा ठेका मिळाल्यानंतर अमरावती शहराने सर्वात अस्वच्छ शहर होण्याचा विश्वविक्रम केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. काल बडनेरा जुन्या वस्तीत श्रीपाद सचिन केने या 13 वर्षीय मुलाचा डेंग्यूमुळे दुर्दैवी करुण अंत झाला. त्याचा चुलत भाऊ, त्याच्या काकाचा मुलगा एकाच घरात राहणारे, तो डेंग्यूने अत्यवस्थ असून तो रुग्णालयामध्ये आहे. सगळे दवाखाने डेंग्यूच्या पेशंटनी भरगच्च तुडुंब भरलेले आहेत. प्रत्येक वस्तीमध्ये पेशंट निघतायत आणि आता त्या अत्यंत करुण घटनेच्या ठिकाणी जाऊन आमदारासह जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आपलं फोटो सेशन सुरू केलेलं आहे. माझी कळकळीची विनंती आहे की हे फोटो सेशन करण्यापेक्षा ज्या आमदारांच्या आणि मोठ्या नेत्यांच्या बगल बच्चांना अमरावती महानगरपालिकेचे स्वच्छतेचे कंत्राट दिलेले आहेत त्यांच्या गळ्यामध्ये घंट्या बांधा, घंटी कटल्याच्या घंटा त्यांच्या गळ्यामध्ये बांधा. जेव्हापासून हा नवा कंत्राट दिला गेला आहे, गावाची स्वच्छता नाही, गलिच्छ शहरामध्ये अमरावतीचा विक्रम रोज उच्चांक गाठतो आहे. त्याच्यामुळे महानगरपालिका आणि दुर्गंधी गलिच्छ शहर अशी या शहराची ओळख झालेली आहे. अमरावतीच्या सांस्कृतिक राजधानीची गलिच्छ अमरावतीची ओळख झालेली आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव स्मशानभूमीसाठी रस्ताच नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते. याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीला कल्पना देऊन सुद्धा काहीच उपाययोजना झाली नसल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायती समोरच अंत्यविधी उरकल्याने खळबळ उडाली आहे. आता तरी रस्ता द्यावा, अन्यथा यापुढील सर्व अंत्यसंस्कार ग्रामपंचायती समोर केले जातील असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षाबईन पटेल यांनी गोंदियातील दुर्गा देवीच्या मंडपात जाऊन देवीचं दर्शन घेत रास गरबा खेळण्याचा आनंद लुटला. गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रीचा सण साजरा होतो. अशातच ज्या ठिकाणी शारदा उत्सव साजरा होतो अशा ठिकाणी देखील पटेल यांनी भेट दिली आहे. यावर्षी वर्षाबईन पटेल यांनी मामा चौक तसेच मनोहर चौकात आयोजित गरबा उत्सवात हजेरी लावत गरब्याचा मनपसंत आनंद लुटलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा साताऱ्यातील प्रतापगड किल्ला 365 मशालींच्या प्रकाशाने उजळून निघालाय. या गडावरील भवानी मातेच्या मंदिराला 350 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नवरात्र उत्सवात प्रतापगडावर मशाली पेटवण्याची परंपरा सुरू झाली असून यंदाचं हे 15वं वर्ष आहे. सध्या प्रतापगडावर मोठ्या उत्साहात पेटणाऱ्या या मशालींचं दृश्य नेत्रदीपक ठरतंय. वेळ झाली आहे बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.